हॅलो फ्रेंड्स, मी यापूर्वी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती होमवर्क सेंड केला होता. आपण ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसचे काही सेंटेन्सेस मी तुम्हाला सेंड केले होते आणि ते जे काही सेंटेन्स मी तुम्हाला सेंड केले होते ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसचे, ते मी आता तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. कारण खूप कमी विद्यार्थ्यांनी मला आन्सर्स पाठवले. काही लोकांनी मला एक्झामचं रिझन दिलं की आमच्या एक्झाम्स वगैरे चालू आहेत. पण एक्झाम जरी चालू असल्या तरी होमवर्क काय फार जास्त नव्हता. 15 वाक्य सोडवायला मॅक्झिमम अर्धा तास लागतो आणि तेवढा इनफ वेळ तुम्हाला मी दिलेला होता. मागच्या सॅटर्डेला आपण ते सेंड केलेलं आहे आणि मागच्या सॅटर्डेपासून आत्तापर्यंत खूप कमी लोकांनी सेंड केला. कोणीच नाही केला असं नाही आहे, पण बऱ्याच लोकांनी नाही केला आणि खूप लोक अजूनही करत नाही आहेत. 9th स्टँडर्ड स्पेशली होमवर्क सेंड करत नाही आहेत. तर तुम्ही तुमचे होमवर्क प्रॉपरली सेंड करायला सुरुवात करा, ही माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे. 10thमधले जवळजवळ 5 ते 6 जण अजूनही होमवर्क पाठवत नाही आहेत. का पाठवत नाहीत त्याचे रिझन आय डोंट नो. तर ते प्लीज तुम्ही तुमचे होमवर्क्स हे रेग्युलर सेंड करायला सुरुवात करा. आता चेंज द व्हॉईस. आता चेंज द व्हॉईसमध्ये मी तुम्हाला लिंक पण सेंड केली होती की कुठली लिंक तुम्हाला वापरायची आहे. त्या लिंक थ्रू तुम्हाला हे सगळे सेंटेन्स जमणार होते. बऱ्याच लोकांनी खूप छान सोडवलेत. 1-2 सेंटेन्समध्ये ते कन्फ्यूज झाले, पण छान सोडवलेत काही जणांनी. तर मी तुम्हाला मात्र सगळे सेंटेन्स परत सोडून देणार आहे. पहिलं सेंटेन्स होतं आपलं, अनिल वॉज वॉचिंग wrestling match. अनिल वॉज वॉचिंग wrestling match. आता अनिल वॉज वॉचिंग wrestling match हे जे काही सेंटेन्स आहे याच्यामध्ये वॉज आणि वॉचिंग आले. वॉच हा हेल्पिंग वर्ब आहे, वॉचिंग हा V4 आहे. म्हणजे हा जो सेंटेन्स आहे हा पास्ट कंटिन्युअसमधला ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. ठीक आहे. मग सेंटेन्स जर ॲक्टिव्ह व्हॉईस असेल तर ऑफकोर्स अनिल झाला तुमचा सब्जेक्ट आणि रेसलिंग मॅच झाला तुमचा ऑब्जेक्ट. आता ज्या वेळेला मला याला पॅसिव्ह व्हॉईस करायचं असेल तर याला पॅसिव्ह व्हॉईस करत असताना मी म्हणणार रेस्टलिंग मॅच वॉज बीइंग वॉच्ड. आता मी काय केलं नीट बघा. रेस्लिंग मॅच हे ऑब्जेक्ट म्हणून आधी घेतलं, त्याच्यानंतर मी काय केलं, वॉज बीइंग वॉच केलं. आता वॉच तसं आला कारण हे अनिल सिंग्युलर होता आणि मॅचसुद्धा काय सिंग्युलर आहे, म्हणून वॉज तसाच वॉज कंटिन्यू झाला. इथं प्लुरल असतं तर मी वेअर घेतला असता. वॉज कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीइंग आला, वॉच्ड आला थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब आणि त्याच्यानंतर मी यूज करणार बाय आणि त्याच्यानंतर मी लिहिणार अनिल. मग रेसलिंग मॅच वॉज बीइंग वॉच्ड बाय अनिल. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, आय कॅन कुक बेटर फूड. आय कॅन कुक बेटर फूड. आता हे जे सेंटेन्स आहे हे तसं आपण याला कम्पेअर करू शकतो सिम्पल फ्युचर टेन्सशी आणि त्याचं ॲक्टिव्ह व्हॉईस. का तर कॅन आलं आहे आणि त्याच्याबरोबर V1 आलं आहे. कॅन आलं आहे आणि त्याच्यानंतर काय आलं आहे, V1 आलं आहे. आय आला सब्जेक्ट, बेटर फूड आला ऑब्जेक्ट. आय कॅन कुक बेटर फूड. मग पॅसिव्ह करताना ऑफकोर्स मला आधी काय घ्यावं लागतं, ऑब्जेक्ट विच इज बेटर फूड कॅन
बी. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय होतं, टू मॉडल ऑक्झिलरी बरोबर आपण काय यूज करतो, बी. मग बेटर फूड कॅन बी, कुकचं थर्ड फॉर्म होतं कुक्ड. कुकचं थर्ड फॉर्म काय आहे, कुक्ड. बाय. आयचं काय होतं, मी. आयचं काय होतं, मी. सब्जेक्टचे चेंजेस इथं परत लिहून देतो एकदा. आय इज कन्वर्टेड टू मी. ही इज कन्वर्टेड टू हिम. शी इज कन्वर्टेड टू हर. दे इज कन्वर्टेड टू देम. आणि वी इज कन्वर्टेड टू अस. हे असे चेंजेस होतात. लक्षात आले का चेंजेस. आयचं काय होतं, मी. हिचं काय होतं, हिम. शीचं काय होतं, हर. देचं काय होतं, देम. आणि वीचं काय होतं, अस. याला अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता. म्हणून इथं अनिल होता, आपण अनिलच घेतलं. पण इथं मात्र कोण होता, आय होता. तर या आयचं मात्र मी काय केलं, इथं मी केलं. थर्ड सेंटेन्स. कॅन यू फीड मी. प्रश्नचिन्ह आहे. कॅन यू फीड मी. सेम सेंटेन्स आहे, तसं सेम सेंटेन्स आहे, म्हणजे सेम टेन्स आहे. फक्त हा प्रश्न आहे आणि तो साधं वाक्य होतं. आता जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला तुम्हाला काय करावं लागेल, साध्या वाक्यामध्ये तुम्हाला समजा अवघड जात असेल तर तुम्ही काय करू शकता, याला साधं बनवा. यू कॅन फीड मी. आता हे स्टेटमेंट झालं. का स्टेटमेंट झालं हे, कारण मी या दोघांमध्ये इंटरचेंज केलं. दोघांमध्ये इंटरचेंज केलं की ॲटोमॅटिकली काय होतं, ते चेंज होतं. आता याचं जर मला पॅसिव्ह करायचं झालं तर मी म्हणेन आय कॅन बी. फीडचं तिसरं रूप होतं फेड. फीडचं तिसरं रूप काय आहे, फेड. आय कॅन बी फेड बाय यू. आय कॅन बी फेड बाय यू. आता याच्यात यू आहे का, नाही. यू नाही म्हणजे यूमध्ये काही चेंजेस करायचे नाही. यू ॲज इट इज ठेवायचं. मग आता याला मी परत क्वेश्चन करून टाकतो. परत या दोघांना इंटरचेंज करतो. कॅन आय बी फेड बाय यू आणि क्वेश्चन मार्क. कॅन आय बी फेड बाय यू. तुमचं मूळ वाक्य हे आहे आणि तुमचं मूळ आन्सर हे आहे. हे जे दोन्ही आपण केलं हे आपल्याला सोपं जावं म्हणून ही एक्सरसाइज आपण केली. हे थोडीशी लॉंगकट मेथड आपण वापरली कारण आपल्याला सिम्पल जावं म्हणून. तसं एक्झाममध्ये तुम्हाला करता येणार नाही. एक्झाममध्ये जर तुम्ही असं हे सगळ्या स्टेप्स केल्या तर तुमचे मार्क जातील. एक्झाममध्ये मार्क जातील. म्हणून असं एक्झाममध्ये नाही करायचं. एक्झाममध्ये आहे तसंच ठेवायचं. फक्त इथं तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी इंटरचेंज करून दाखवलं. तसं तुम्ही जर डायरेक्टली जरी सोडू शकत असाल, मग हा हेल्पिंग वर्ब झाला, हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला आणि हा ऑब्जेक्ट. मग नेहमीच्या सवयीप्रमाणे ऑब्जेक्ट आधी घ्यायचा. पण ऑब्जेक्ट आधी घेताना आपल्याला हेल्पिंग वर्ब ठेवावंच लागेल. म्हणून आपण कॅन आय बी फेड बाय यू या पद्धतीने ते इंटरचेंज आपण केलेलं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स. ही टूक मी टू हिज रूम. ही टूक मी टू हिज रूम. ही सब्जेक्ट आहे, टूक वर्ब आहे, मी ऑब्जेक्ट आहे, टू हिज रूम इज कॉम्प्लिमेंट सेंटेन्स. काही स्टुडंटनी काय केलं माहिती का, टू हिज रूमच ऑब्जेक्ट करून टाकलं. त्यांना वाटतं ऑब्जेक्ट नेहमी शेवटीच असतो. पण असा काही नियम नाही आहे की ऑब्जेक्ट नेहमी कसा असेल, शेवटी असेल असा कुठलाही नियम नाही आहे. मग
आता इथे सिम्पल पास्ट टेन्स आहे हा सेंटेन्स. कुठला टेन्स आहे? सिम्पल पास्ट आणि ॲक्टिव्ह व्हॉइस. सिम्पल पास्टचं ॲक्टिव्ह आहे. मला करायचं आहे सिम्पल पास्टचं पॅसिव्ह. सिम्पल पास्टचं पॅसिव्ह करत असताना मीचा आधी होईल आय. मीचा काय झाला? आय. वॉज टेकन. आता वॉज का आला? कारण इथं सिंग्युलर आहे आणि सिम्पल पास्टमध्ये सेंटेन्स आहे. कुठल्या टेन्समध्ये? सिम्पल पास्टमध्ये. मग सिम्पल पास्टमध्ये असल्यामुळे आय वॉज टेकन टू हिज रूम आणि बाय हिचा काय होतो? हिम. तिथं टेबल दिलेलं आहे मी तुम्हाला बनवून. हिचं काय होतं? हिम होतं. मग तसं आता बघा इथे मीचं काय झाला? आय. मीचं काय झालं इथं? आय. तिथं बघा मीचं काय होतं? आय. मीचं झालं आय. मग आय वॉज टेकन टू हिज रूम बाय हिम. आता तुम्ही याला असं पण करू शकता, म्हणजे ऑब्जेक्ट नाही पण तुम्ही याला असं म्हणू शकता टू हिज रूम आय वॉज टेकन बाय हिम. थोडंसं लो कॅटेगरी आहे पण चालेल. पण तुम्ही हे जर लिहिलं असं तर हे परफेक्ट आहे की आय वॉज टेकन टू हिज रूम बाय हिम. अजून तुम्ही एक पद्धत अशी करू शकता, आय वॉज टेकन बाय हिम टू हिज रूम. हे पण चालेल. म्हणजे आत्ता जे मी सांगितलं की ही वॉज टेकन बाय हिम टू हिज रूम, आय वॉज टेकन टू हिज रूम बाय हिम असंही चालेल आणि आय वॉज टेकन बाय हिम टू हिज रूम असंही चालेल. पण सुरुवातीला टू हिज रूम घेणं थोडंसं कानाला थोडंसं खटकतंय, ते बरोबर ऐकायला वाटत नाही. ठीक आहे. इथपर्यंत आय थिंक तुम्हाला समजलेलं आहे. या पुढची वाक्य लगेच घेऊयात. यात कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ऑफकोर्स मेसेज करू शकता मला. आता तुम्ही लिहून घेण्यासाठी काय मी याच्यात तुमचा वेळ मी थांबणार नाही आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहू शकता. सध्या हा टेबल मी इथंच ठेवतो आहे. समजा पुढच्या वाक्यांना पुढं जागेची कमतरता वगैरे भासली तर घेऊयात त्याचा निर्णय. चला नेक्स्ट पुढे. अनिल had earned some money. Anil had earned some money. Anil had earned some money. आता इथे अनिल सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. हॅड हेल्पिंग वर्ब आहे, अर्न्ड V3 आहे, सम मनी ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग कुठला टेन्स आहे हा? पास्ट परफेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. पास्ट परफेक्टचा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. मला करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. मग सम मनी हॅड बीन. परफेक्ट टेन्स जेव्हा असतो तेव्हा काय येतं? बीन येतं. काय येतं? बीन. मग सम मनी हॅड बीन अर्न्ड बाय अनिल. सम मनी हॅड बीन अर्न्ड बाय अनिल. आता इथं पण V3 होता आणि इथं पण आपल्याला V3च वापरायचं आहे. त्यामुळे याच्या फॉर्ममध्ये काही चेंज झाला नाही. पास्ट परफेक्ट असल्यामुळे हॅडचा हॅडच राहतो. तिथं काय हॅव हॅज असला काही प्रकार नसतो. आणि फक्त इथं काय वाढलं? बीन वाढलं. कारण परफेक्ट टेन्सच्या पॅसिव्हमध्ये आपण काय वापरतो? बीन वापरतो.
राईट. मग सम मनी हॅड बीन अर्नड बाय अनिल. नेक्स्ट, he would have taught me to read and write. He would have taught me to read and write. या सेंटेन्समध्ये पण बऱ्याच जणांकडनं तसंच झालं. काही लोकांशी मी फोन करून सुद्धा चर्चा केली आणि वाक्य सांगितली मी समजून. आता या ठिकाणी ही सब्जेक्ट आहे, वूड हॅव दोन्ही हेल्पिंग वर्ब आहेत. टॉट हा V3 आहे, मी ऑब्जेक्ट आहे. टू रीड अँड राईट, टू रीड अँड राईट हे एक्स्ट्रा मटेरियल म्हणजेच थोडक्यात कॉम्प्लिमेंट सेंटेन्स आहे, ते ऑब्जेक्ट नाही. आता वूड हॅव टॉट म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स झाला ॲक्टिव्ह व्हॉइसचा. फ्युचर परफेक्ट टेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस झाला. आता मला करायचं आहे पॅसिव्ह. मग मीचा पुन्हा काय झाला, आय. नेहमीप्रमाणे मी विल बी कन्वर्टेड टू आय. आय वूड हॅव, मी आत्ताच सांगितलं परफेक्ट टेन्समध्ये काय येतं, बीन येतं. काय येतं परफेक्ट टेन्समध्ये, बीन. मग आय वूड हॅव बीन टॉट. आय वूड हॅव बीन टॉट. आता इथं तुमचा हा कॉम्प्लिमेंट सेंटेन्स घेऊयात. टू रीड अँड राईट बाय हिम. कळलं मी काय केलं. आय वुड हॅव बीन टॉट टू रीड अँड राईट बाय हिम. या पद्धतीने हा पॅसिव्ह झालेला आहे. नेक्स्ट, I was writing full sentence like an educated person. I was writing full sentence like an educated person. I subject, was helping verb, writing V4, full sentence object, like an educated person हे कॉम्प्लिमेंट सेंटेन्स. म्हणजे तुमचं आता आन्सर झालं फुल सेंटेन्स याला ॲक्टिव्ह लिहितो मी मुद्दाम. आणि टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस. टेन्स कुठला आहे, पास्ट कंटिन्युअस. फुल सेंटेन्स. आता सेंटेन्स म्हणले, सेंटेन्सेस म्हणले का, नाही सेंटेन्स म्हणले. मग सेंटेन्स म्हणल्यामुळे तिथं परत वॉजच येईल. मग फुल सेंटेन्स वॉज बीइंग. आपण अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच जे कन्स्ट्रक्शन होतं तेच सेम कन्स्ट्रक्शन आहे. फुल सेंटेन्स वॉज बीइंग. रायटिंगचं ट्रिप रिटर्न झालं, वर्बचं थर्ड फॉर्म रिटर्न. लाईक ॲन एडुकेटेड पर्सन बाय. आयचं झालं मी. आयचं काय झालं, मी. मग
फुल सेंटेन्स वॉज बिंग रिटन लाईक एन एज्युकेटेड पर्सन बाय मी. हे झालं याचं पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. मला वाटतं खालचं दिसू शकतंय, त्यामुळं अजून एक सेंटेन्स मी सोडवतो इथे. छोटंच सेंटेन्स आहे. आय हॅव सोल्ड अ बुक. आय हॅव सोल्ड अ बुक. ॲक्टिव्ह व्हॉइस, टेन्स, प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट. आय झाला सब्जेक्ट, हॅव झाला हेल्पिंग वर्ब, सोल्ड झाला वर्ब, अ बुक झाला ऑब्जेक्ट. मग अ बुक वॉज, सॉरी वॉज कशाला, हॅव आहे ना, त्याचं होईल हॅज. अ बुक हॅज, अ बुक हॅज. परफेक्ट टेन्स असल्यामुळे बीन. अ बुक हॅज बीन सोल्ड बाय, आयचं मी. अ बुक हॅज बीन सोल्ड बाय मी. आता इथं हॅज का झालं, कारण इथं ऑब्जेक्ट कोण आहे, अ बुक आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलरबरोबर आपण काय वापरतो, हॅव नाही वापरत, हॅज वापरतो. हॅव कोणाबरोबर वापरतो, ऑल प्लुरल्स. सगळ्या प्लुरल्स बरोबर आपण हॅव वापरतो, आणि सिंग्युलर बरोबर आपण काय वापरतो, हॅव वापरतो, हॅज. मग या ठिकाणी हे झालं तुमचं पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. चलो, या बोर्डवरती आपण किती घेतले सेंटेन्स, 1 2 1 2 3 4 5 घेतले. I did some real work. I did some real work. Now, some I झाला तुमचा सब्जेक्ट. आय काय झाला सब्जेक्ट. डीड झाला वर्ब. डीड हेल्पिंग वर्ब नाही बरं का. डीड काय वर्ब आहे. आय डीड सम रियल वर्क, हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. आता काही स्टुडंटच्या मनामध्ये डाऊट येऊ शकतो की आम्हाला कसं कळणार की डीड मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे, कारण आम्ही तर नेहमी डीडला हेल्पिंग वर्ब म्हणूनच ऐकलेलं आहे. डीड म्हणून वर्ब खूप कमी आम्ही ऐकलेलं आहे. तर मित्रांनो, डीड नंतर कुठला वर्ब आहे का हो, नाही आहे, मग तो मेन वर्ब आहे. डीड नंतरचं वर्ब सहाय्यकारी क्रियापद कधी होतं, कोणीतरी सहाय्य करायला पाहिजे ना. इथं सहाय्य करायला वर्बच नाही तर मग कोणाला सहाय्य करणार, त्यामुळे तो मेन वर्ब आहे. मग सम रियल वर्क वॉज डन. सम रियल वर्क वॉज डन बाय मी. आता डू, डीड, डन हे क्रियापदाचे रूप आहेत. जेव्हा डू मेन क्रियापद असतं
तेव्हा डूचं रूप कशी आहेत, डू, डीड, डन. आपल्याला फक्त डू, डज, डीड असं माहिती असतं, पण या ठिकाणी डू, डीड, डन अशी त्याची रूपं आहेत. मग आय डीड सम रिअल वर्क वॉज डन बाय मी. He doesn't even pay me. हे वाक्य थोडं अवघड होतं, पण खूप जणांनी छान सोडवलं. आय वुड ॲप्रिशिएट यू पीपल. मग ही सब्जेक्ट आहे, डझंट हेल्पिंग वर्ब आहे, इवन कॉम्प्लिमेंट सेंटेन्स, पे वर्ब आणि मी ऑब्जेक्ट. मग आय एम नॉट इवन. पेचं तिसरं रूप पेड होतं. काही लोकांनी पेडचं स्पेलिंग लिहिले PAYED, पेड. ते करेक्शन करा. मग आय एम नॉट इवन पेड बाय. हिचा हिम. आय एम नॉट इवन पेड बाय हिम. I had been discovered. I had been discovered. इथं तुम्ही बायमध्ये काय पण घेऊ शकता, काही पण. बाय हिम, बाय हर, बाय अनिल, बाय माय फादर, बाय माय मदर, बाय टीचर, काय पण घेऊ शकता. चला आपण घेऊया बाय माय टीचर. तुम्ही हिम घेतलं तरी चालणार आहे, हिमचं मग इथं ही होऊन जाईल. मग माय टीचर हॅड डिस्कवर्ड. माय टीचर हॅड डिस्कवर्ड आयचं मी. माय टीचर हॅड डिस्कवर्ड मी. हॅड बीन आहे ना, पॅसिव्ह आहे. मग ॲक्टिव्ह करताना हे. आता काही लोकांना शंका काय आली की याच्यात सब्जेक्ट काय आहे. मग सब्जेक्ट नाहीच आहे. सब्जेक्ट हा पॅसिव्ह व्हॉईसमध्ये नेहमी बाय नंतरच येतो, म्हणून इकडं सब्जेक्टच नव्हता. मग आपण इथून म्हणून आपल्या मनाने बाय टीचर घेतलं. मी तेच सांगितलं, तुम्ही तिकडं काही पण घेऊ शकता. बाय माय फादर, मदर, टीचर, फ्रेंड, हिम, हर, पोलीस, काय पण घेऊ शकता तुम्ही. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स होता. आपल्या इकडे सांगायचं राहिलं, हा सिम्पल पास्ट होता. ठीक आहे. नेक्स्ट, अनिल वॉज मेकिंग अ लॉट ऑफ मनी. Anil was making lot of money. A lot of money असं घ्या. ठीक आहे. मग a lot of money was being made by Anil. A lot of money was being made by Anil. Ruskin Bond was awarded Padma Shri.
आता रस्किन बॉन्ड झाला ऑब्जेक्ट, वॉच झाला हेल्पिंग वर्ब, अवॉर्डेड झाला वर्ब, आणि पद्मश्री सुद्धा एक ऑब्जेक्टच आहे, पण तो घ्यायचा नाही आहे आपल्याला. इथं आपण ऑब्जेक्ट घ्यायचं बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ते काय तुम्ही मी नाही देऊ शकत ना, ते कोण देऊ शकतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देऊ शकतं. मग बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया awarded रस्किन बॉन्ड पद्मश्री. आता याला तुम्ही असं पण करू शकता, अवॉर्डेड पद्मश्री टू रस्किन बॉन्ड, असं पण करू शकता तुम्ही. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अवॉर्डेड पद्मश्री टू रस्किन बॉन्ड असं पण करू शकता. तसं पाहायला गेलं तर ऐकायला तेच योग्य वाटते, पण असं केलं तरी चालणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अवॉर्डेड रस्किन बॉन्ड पद्मश्री. Next, Hari Singh gives the most appealing smile. Hari Singh gives the most appealing smile. Hari Singh gives the most appealing smile. Subject, verb, object. ठीक है. मग ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, सिंपल प्रेझेंट आहे, पॅसिव्ह व्हॉइस, सिंपल पास्ट सिंपल प्रेझेंट, द मोस्ट appealing smile. सिंपल प्रेझेंट आहे ना, म्हणून इज गिवन by Hari Singh. Next, nothing can save our nation. Nothing can save our nation. Nothing is subject, can is helping verb, save is verb, our nation is object.
आता काही लोकांनी काय केलं, नथिंगचं एनिथिंग करून टाकला. काही संबंध नाही आहे. नथिंग विल रिमेन नथिंग. मग आवर नेशन कॅन बी सेव्ड बाय नथिंग. आवर नेशन कॅन बी सेव्ड बाय नथिंग. ठीक आहे फ्रेंड्स, या पद्धतीने जी 15 वाक्य मी तुम्हाला दिलेली होती ती सगळी मी तुम्हाला प्रॉपरली समजून देऊन सोडून दिलेली आहेत. तुम्ही ते सगळे आन्सर्स तुमचे चेक करा. मी तर चेक केलेत. काही लोकांना मी मिस्टेक सांगितल्यासुद्धा, काही लोकांना नाही सांगता आल्या. पण ज्यांना नाही सांगता आल्या ते थोडंसं आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. किंवा कदाचित मिस्टेक जास्त असतील तर मग ते प्रत्येक मिस्टेक सांगणं पॉसिबल होत नाही. तर असं काही नाही की प्रत्येकाच्या जास्तच मिस्टेक होत्या, पण नाही सांगता आल्या मला. तर ही सगळी आन्सर्स मी तुम्हाला दिलेली आहेत. या पद्धतीने तुम्ही सगळे आन्सर्स सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जे पुढचं होमवर्क दिलं जाईल त्या पद्धतीने आपण सोडूयात. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स.